पंतप्रधान मोदी हे लवकरच वाशिमचा दौरा करणार आहेत, तर येत्या 26 सप्टेंबरला ते वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावरच असतील। बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या पोहरादेवीला मोदी यावेळी भेट देणार आहेत। तर पोहरादेवी इथल्या नंगारा वास्तू संग्रहालयाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे। वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी ही माहिती दिली आहे। तर नंगारा वास्तू संग्रहालय हा बंजारा समाजाची संस्कृती देवाणघेवाण करण्यासाठी आणि बंजारा समाजाचा विकास म्हणून ओळखला जाणार आहे। हा लोकार्पण सोहळा जो आहे त्याला आता राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तसंच मंत्रिमंडळातील काही मंत्री सुद्धा उपस्थित राहणार असल्याचं कळतंय। माननीय देशाचे प्रधानमंत्रीजी यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते आणि राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि मंत्रिमंडळातले माझे सर्व मंत्री, सहकारी मंत्री यांच्या उपस्थितीमध्ये पार पाडणार आहेत। केंद्र सरकारने आता दर 10 वर्षांनी होणाऱ्या जनगणनेची तयारी सुरू केली आहे। मात्र आता या प्रक्रियेमध्ये जाती संबंधी माहितीचा रकाना समाविष्ट करण्याबाबत अस्पष्टता आहे। दरम्यान यावेळी प्रथमच डिजिटल जनगणना होणार असल्याचं कळतंय आणि यामध्ये नागरिकांना स्वगणना करण्याची सुद्धा संधी मिळणार आहे। त्यासाठी स्वगणना पोर्टल तयार करण्यात आलं असून ते लवकरच लॉन्च सुद्धा होणार आहे। व्हिडिओ घेतोय।